येस. आता आज आपण लॉग इन कसं करायचं, म्हणजे तुमचं अकाउंट तर तयार झालं, पण लॉग इन करण्यासाठी तुम्हाला काही सॉफ्टवेअर लागतात आणि काही सेटिंग कराव्या लागतात तुमच्या ब्राउझरमध्ये. ठीक आहे. आता मग तुम्ही ब्राउझर कोणता वापरता त्याच्यावर डिपेंड आहे. आता यांचं पहा, यांनी लॉग इन केलेलं आहे संकेतनं, पण इथे लॉग इनचं बटन आलेलं नाहीये, जे त्यांच्या नावाच्या खाली यायला पाहिजे. संकेत नावाच्या खाली लॉग इनचं बटन यायला पाहिजे. राईट साईडला लॉग आउटचं बटन आलंय, पण लॉग इनचं बटन आलेलं नाही. ठीक आहे. तर ते लॉग इनचं बटन आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर आता हे ब्राउझर कोणता वापरताय तुम्ही, हा क्रोम वापरताय बरोबर. तर क्रोम मध्ये आपल्याला काय करावं लागतं की एक्सटेन्शन ऍड करावं लागतं. मेन म्हणजे पहिलं पाहायला गेलं तर महाटेंडर ही वेबसाईट किंवा गव्हर्नमेंटच्या ज्याही टेंडर आपण भरणार आहोत त्या वेबसाईट्स या फक्त इंटरनेट एक्सप्लोरर किंवा मोझिला फायरफॉक्सच्या ठराविक व्हर्जनलाच चालतात. ठीक आहे. कुठल्या दोन गोष्टी, मोझिला फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोरर. तर आता इंटरनेट एक्सप्लोररचेच ऍडव्हान्स व्हर्जन मग तुम्हाला एज वगैरे हे म्हणता येतील. ठीक आहे. तो इंटरनेट एक्सप्लोरर चेंज होत होतो, ईचा आता एज पर्यंत आलेला आहे. क्रोम मध्ये पण त्याचे एक्सटेन्शन आलेले आहेत इंटरनेट एक्सप्लोररचे, ज्याच्यावरून आपण लॉग इन करू शकतो. पहिलं फक्त इंटरनेट एक्सप्लोररच वापरावं लागायचं, त्याच्यामध्ये सेटिंग करावं लागायचं. पण आता तुम्ही एज मध्ये पण लॉग इन करू शकताय, क्रोम मध्ये पण करू शकताय आणि फायरफॉक्स मध्ये पण करू शकताय. त्यासाठी मग काय करायला लागतं ते आपण आज पाहूया. याला लॉग आउट केलं तरी चालेल तुम्ही, याच्या पुढे तुम्हाला आता जाता येत नाही. यासाठी आपल्याला पहिलं तर एक्सटेन्शन ऍड करावं लागेल. तर त्यासाठी काय करा, तुम्ही तुमचा जो आता वरच्या साईडला एक्सटेन्शन दिसत आहेत पहा, तुम्हाला राईट साईडला जो स्टार दिसतोय, वरच्या टॉप राईट साईडला जो स्टार दिसतोय त्याच्या साईडला एक्सटेन्शन नावाचा एक पॅच दिसतोय, तो बरोबर बुकमार्क दिसतोय आपल्या, तो एक्सटेन्शन्स आहेत. तर त्या एक्सटेन्शनच्या इथं क्लिक करा. त्या एक्सटेन्शनवर तुमचे काही ऑलरेडी पहिले काही एक्सटेन्शन आहेत का ते पाहू. तर फक्त एक सिस्को वेबएक्सचं एक्सटेन्शन दिसतंय. तर या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे, IE टॅब लिहून ठेवा किंवा आता आपण सर्च पण करतोय ते IE टॅब, याचं एक्सटेन्शन आपलं तिथं ऍड असलं पाहिजे. त्यासाठी काय करा, आता नवीन टॅब मध्ये IE टॅब डाउनलोड म्हणून असं एक्सटेन्शन सर्च करा. IE टॅब एक्सटेन्शन. ठीक आहे, म्हणजे इंटरनेट एक्सप्लोररचं एक्सटेन्शन. IE टॅब फॉर क्रोम खाली आलं, किंवा एक्सटेन्शन फॉर क्रोम करा क्लिक त्यावर. आज मी सगळ्या प्रकारे तुम्हाला हे करून दाखवेल. सगळ्या ब्राउझर मधून लॉग इन कसं होतं ते पाहू आपण, जेणेकरून कोणताही ब्राउझर तुमच्याकडे आला तरी तुम्हाला ते करता यायला पाहिजे. करा, क्लिक करा त्या IE टॅबवर, पहिल्याच याच्यावर क्लिक करा. ठीक आहे, हे IE टॅब आहे पहा. याला फक्त ऍड टू क्रोम करायचंय. ह्याचा सिम्बॉल हा कसा दिसतो, तो ई आणि असे वाय त्याच्यामध्ये हे आहे, ते याला ऍड टू क्रोम करा फक्त. आपल्याला काय करायचं आहे, जर क्रोम मधून लॉग इन करायचं असेल आपल्याला, तर ह्या IE टॅबच्या एक्सटेन्शन मधूनच आपल्याला लॉग इन करायचं आहे. ऍड एक्सटेन्शन म्हणा. तुम्ही स्क्रीन शेअर करताना फुल स्क्रीन शेअर करा, जेणेकरून आम्हाला ते बाकी आता खाली आलेलं आहे पहा, ते खाली बाकीच्यांना दिसत नाही किंवा स्क्रीन मध्ये रेकॉर्ड होत नाहीये. ते जे खाली डाउनलोड आलेलं आहे त्या डाउनलोडवर क्लिक करून ते इन्स्टॉल करायचं आहे. पण आम्हाला ते दिसणार नाही, कारण तुम्ही फक्त एकच हे शेअर केलेले आहे, तुमची फक्त एक विंडो शेअर केलेली आहे. तर स्क्रीन स्टॉप करून तुम्ही काय करा, पूर्ण शेअर नावाचा एक ऑप्शन किंवा स्क्रीन नावाचा एक ऑप्शन असतो, त्या स्क्रीन शेअर करू. स्टॉप शेअर करून
परत शेअर म्हणल्यानंतर स्क्रीन नावाचा ऑप्शन असतो, त्या स्क्रीनवर क्लिक करा, जेणेकरून पूर्ण विंडो तुमची शेअर होऊ शकते. येस. आता या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला IE टॅब ते खाली जे आलं होतं ते इन्स्टॉल केलं का ते एक्सटेन्शन? ते ऍड केलं त्यानंतर असं आलं. हा ओके ठीक आहे. इन्स्टॉल मग ते ऑटोमॅटिक झालं का चेक करू. ते तुमच्याकडे तो परत एक्सटेन्शनच्या याच्यावर जाऊ. आता राईट साईडला जे स्टारच्या बाजूला एक्सटेन्शन आहे त्याच्यावर क्लिक करा. हा तो IE टॅबला पिन करा. आता ते पिनचा ऑप्शन आहे त्या IE टॅबच्या बाजूला, ते पिन करा म्हणजे तो वरच्या साईडला राहून जाईल तुम्हाला कायमस्वरूपी फास्ट मध्ये लॉग इन करण्यासाठी. ठीक आहे. आता त्या IE टॅबवर क्लिक करा. ते जो एक्सटेन्शन दिसतोय ना तो त्याच्यावर क्लिक करा. बाहेरच्या बाजूने केलं तरी चालेल. ठीक आहे. हा आत्ता आलंय तुम्हाला. आता ते डाउनलोड होईल ना. आता हे इन्स्टॉल करून क्लिक करा. आता त्यावर ते झाल्यावर खाली खाली आलेले ते डाउनलोड झालेले ते IE टॅब हेल्पर खाली खाली त्या रिबनला आलं ना, शो ऑल रिबन खालची. ठीक आहे. खाली आहे ना, खाली स्क्रोल करा. तुमच्या त्या स्टार्ट विंडोच्या वर, स्टार्ट बारच्या वर तो IE हा क्लिक करा. त्यावर डाउनलोड झालेले ते रन. ठीक आहे. येस. आता परत काय करायची गरज पडणार नाही. एवढंच फक्त ते इन्स्टॉल करून घ्यावं लागतं. हे झालेलं आहे तुमचं. आता तुम्हाला हे पहा IE टॅबचा तो आणखी एक खाली ऍड्रेस बार आलेला आहे पहा वर. हे बंद करा. चला पूर्ण बंद करा. परत एकदा ओपन करा तुमचं इंटरनेट आपलं क्रोम. क्रोम क्लोज करू का पूर्ण? हो करा. क्रोम क्लोज करा आणि परत एकदा ओपन करा. ठीक आहे. हा आता IE टॅबचा हे आहे त्याच्यावर क्लिक करा फक्त. येस. या ठिकाणी पहा आता तुम्हाला काय झालंय, तो एक IE टॅबचा एक ऍड्रेस बार दिसतोय पाहायला खाली, बरोबर ना. वरचा एक क्रोमचा ऍड्रेस बार आहे, खाली IE टॅबचा ऍड्रेस बार आहे. तर आपल्याला लॉग इन ज्यावेळेस करायचं असेल ना, तर ह्या खालच्या ऍड्रेस बार मधूनच लॉग इन करायचंय. ठीक आहे. मग तुमचं ते याचं बटन येऊ शकतं, लॉग इनचं बटन येऊ शकतं. ठीक आहे. याच्यातूनच केलं. पण हे करायच्या अगोदर आपल्याला अजून एक सेटिंग करावी लागते. म्हणजे हे ते लॉग इनचं बटन येण्यासाठी तुमच्याकडे जावा हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल असावं लागतं. ठीक आहे. ते सॉफ्टवेअर कुठं भेटतं आपल्याला, तर मी तर देईलच, पण आता तुम्ही म्हणजे इकडे असला देत असतो, पण आता तुम्ही ऑनलाईन आहात तर तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून घेऊ शकता. महा टेंडर्स पोर्टल ओपन करा. या साईड क्रोम वरून का IE टॅब वरून? काय काय नाही, बाहेरून ओपन केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम. बाहेरून ओपन केलं तरी चालेल. माय टेंडर्स. महा टेंडर्स. ठीक आहे. या ठिकाणी डाउनलोड्स नावाचा एक ऑप्शन आहे बघा खाली लेफ्ट साईडला. चला डाउनलोड्स क्लिक करा त्यावर. या ठिकाणी 6 नंबरला एक पॉइंट आहे, JRE8 डाउनलोड. बाकीच्याने पण करून ठेवा तो JRE8 डाउनलोड आणि इन्स्टॉल पण करा वाटलंच तर. क्लिक करा त्यावर. हा जावाचा जो व्हर्जन आहे ना, हा 8 अपडेट 161 हा व्हर्जन आहे. आपल्याला हाच व्हर्जन लागतो जावाचा. बऱ्याच ठिकाणी जावाचा हायर व्हर्जन असेल तर लॉग इन होत नाही. ठीक आहे. त्यामुळे त्याला अपडेट करायचं नाही आपल्याला जावाला. जावाचं हे जे व्हर्जन आहे 8 अपडेट 161 हेच ठेवायचं. हे व्हर्जन तुम्हाला वेबसाईटवरच 6 नंबरच्या या ठिकाणी भेटू शकतं.
तुम्ही कुठेही बाहेर गावी वगैरे आला असाल, तुमच्याकडे फक्त DSA असेल तर तुम्ही कुठेही लॉग इन करून पाहू शकता. फक्त हा 6 नंबरचा डाउनलोड करा आणि क्रोम मध्ये एक्सटेन्शन ऍड करा, तुम्ही लॉग इन करू शकता. ठीक आहे. अजून एक गोष्ट यायला लागते जी आहे तुमची डिजिटल सिग्नेचरची ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावे लागतात. ठीक आहे. तर ते कसे करतात आपण हा तिसरा मुद्दा याच्यानंतर पाहू. मग तुमचं क्रोम मधलं लॉग इनचं बटन आणू शकतो आपण. या ठिकाणी 5 नंबरला पण एक JRE डाउनलोड दिसतंय, पण ते वेबसाईटवर न जातं, वेबसाईटवर मग ते तुम्हाला हे होत नाही. ते लास्ट अपडेट पण बघा 1 एप्रिल 2015 ला केलेलं आहे. आपल्याला 6 नंबरचा जावा घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि यानंतर तुमच्याकडे जर क्रोमला पण एक्सटेन्शन चालत नसेल, हे क्रोमला एक्सटेन्शन जर चालत नसेल तर स्क्रोल करा खाली थोडस, 8 नंबरचा पॉइंट घ्या. तर फायरफॉक्स 8 नंबरला फायरफॉक्स ESR ब्राउझर हा दिलेला आहे. हा फायरफॉक्सचं व्हर्जन आहे 52 नंबरचं. तर हे पण एक तुमच्याकडे असायला हवं. आता तुमच्याकडे दिसतंय मला खाली तिथं फायरफॉक्स पण दिसतंय, पण फायरफॉक्सचं कोणतं व्हर्जन आहे तुमच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल ते आपण चेक करू, त्याचं व्हर्जन चेक करू आणि नंतर हे वाटलं सर इन्स्टॉल करून याच्यातून पण कसं लॉग इन करायचं तेही दाखवतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी JRE विंडोज i586 वर क्लिक करा आणि याला इन्स्टॉल करून घ्या. रन. इन्स्टॉल. बाकीचे पण करतायत का डाउनलोड इन्स्टॉल हे? येस सर, करतो. ओके. काही अडचण असेल तर तुमची स्क्रीन शेअर करून दाखवू शकता तुम्ही, पण होऊन जातं म्हणजे एक समोरासमोर तुम्ही पाहताय ते लगेच होऊन जातं. ते काही अडचण येणार नाही तशी. हॅलो. हा बोला. सर, माझ्याकडे पण क्रोम आहे, पण क्रोमला जिथं तो एक्सटेन्शनचा ऑप्शन येतोय तिथे माझ्या ब्राउझरला येत नाहीये. ओके, चेक करू आपण. हा, चेक करू. हो. तर मग मी तुम्हाला 2-3 पर्याय सांगणार आहे, काहींना होत नाही. माझ्या इथं पण इंटरनेट एक्सप्लोरर म्हणजे आपल्या एज मधून चालत नाही, तर मी फायरफॉक्सच वापरतो नॉर्मली. हा, क्रोम मधून होतं माझ्या पण इंटरनेट एक्सप्लोर चालत नाही, पण कुठल्या पोराला चालेल कुठल्या सिस्टीमला त्याप्रमाणे आपण सगळे पर्याय बघू. ठीक आहे, याला क्लोज करा. आता हे जावाचं व्हर्जन जे इन्स्टॉल केलेलं आहे हे लक्षात घ्या की तुमच्या डेस्कटॉपला कुठे दिसत नाही. हे नंतर अपडेट तुम्हाला एक वेबसाईट ओपन होईल जावाची, तिला काही करायचं नाहीये, अपडेट वगैरे करायचं नाही, क्लोज करून टाकायची ही वेबसाईट. ठीक आहे, काही करायचं नाही ह्याला. तुम्ही जुनं व्हर्जन इन्स्टॉल केलेलं आहे वगैरे काय काय सांगेल ते क्लोज करा त्या जावाच्या वेबसाईटला. ठीक आहे. या ठिकाणी फायरफॉक्स बरं ठीक आहे, चला जावाचं व्हर्जन मिनिमाइज करा. याला डेस्कटॉपला या. डेस्कटॉपला बघा तुम्हाला शॉर्टकट कुठे दिसणार नाही जावाचा इन्स्टॉल झालेला वगैरे असं काही. तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला सर्च मध्ये सर्च करा, तुमच्या प्रोग्राम फाईल मध्ये सर्च करा.
जावा JRE8 किंवा जावा म्हणून टाईप करा डायरेक्टली जावा JAVA. हे पहा वरच्या साईडला तुम्हाला अबाउट जावा, कन्फिगर जावा किंवा व्हिजिट जावा असं येतं. तर या ठिकाणी तुम्ही कन्फिगर जावावर क्लिक करू शकताय. या कन्फिगर जावामध्ये अबाउट आहे पहा वर अबाउट. त्या अबाउट वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता व्हर्जन कोणतं आहे. हे 8 अपडेट 341 आहे. आता हे व्हर्जन म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे होतं वाटतं, म्हणजे डबल व्हर्जन आहे वाटतं तुमच्याकडे. तर हे 341 व्हर्जन दाखवतंय. तर आपल्याला लॉग इन होतंय का नाही चेक करू. सगळ्याच सिस्टीमला होणार नाही असं नाहीये, काही सिस्टीमला होतं सुद्धा. पण मोस्टली त्यांनी रिकमेंड केलेलं आहे की 8 अपडेट 161 हेच व्हर्जन असावं. तर आपण चेक करूयात होतंय का नाही आता. ठीक आहे. आता यामध्ये आणखी एक काय करावं लागतं आपल्याला, सिक्युरिटी मध्ये जावं लागतं. सिक्युरिटी मध्ये जा. वरच्या साईडला सिक्युरिटी आहे. या ठिकाणी खाली एडिट साईट लिस्ट आहे. त्या ठिकाणी आपल्याला वेबसाईट ऍड करून घ्यावी लागते. ठीक आहे. या ठिकाणी ऍड म्हणा आणि तिकडे वेबसाईटचा ऍड्रेस आपला कॉपी करून घ्या. तिकडे जाऊन क्रोम मध्ये जा. वेबसाईटच्या होम पेजला क्लिक करा. होम वर जाऊन वर स्क्रोल करा. होमला जा. आता जो वरचा ऍड्रेस बार आहे तो कॉपी करा आणि तो तिकडे पेस्ट करायचा. ठीक. त्या ठिकाणी कंट्रोल व्ही पेस्ट, राईट क्लिक होत नाही, कंट्रोल व्ही करा. येस ऍड म्हणायला आणि ओके करा. ठीक आहे. हे जावाचा एकदा तुम्हाला करून ठेवावं लागेल. ओके करा. एकदा आपण चेक करू लॉग इन होतंय का नाही. आता तिसरी गोष्ट याला महत्वाची जी आहे ती आहे तुमचा ड्रायव्हर्स DSC चे इन्स्टॉल आहेत का ते पहा. DSC लावलेले आहेत तुम्ही. डिजिटल सिग्नेचर लावलेले आहे का तुमच्या पीसीला. लावतोय सर. बरं आता ते खाली मला तुमचं जे टाइम बार आहे ना आपला त्या ठिकाणी जे ऍरो आहे त्या ऍरोवर क्लिक करा. राईट साईडला बॉटमला त्या ऍरोवर क्लिक करा. या ठिकाणी DSC दिसतंय का मला चेक करायचे नाही. अजून त्या ऍरोवर क्लिक करा. येस आता हे DSC चे ड्रायव्हर्स तुम्हाला डिटेक्ट झालं पहा. कनेक्टेड म्हणता येते. तुमच्याकडे ही जी आहे ही DSC आहे ही M टोकनची आहे, म्हणजे क्रिप्टो आयडीची आहे. बरोबर ना. क्रिप्टो आयडीची आहे ज्याच्यामुळे तो रेड कलरचा सिम्बॉल आहे. दाखवा सगळ्यासाठी दाखवा तो सिम्बॉल. एरोवर क्लिक करा. हे पाहतो रेड कलरचा जो सिम्बॉल दिसतो तो म्हणजे M टोकन क्रिप्टो आयडीचा ह्यांच्याकडे DSC आहे ती. काही जणांकडे म्हणजे माझ्याकडे पाहायला गेला तर ब्ल्यू कलरचा येतो आणि जुन्या ज्या DSC होता त्याला ग्रीन कलरचा येतो तो सिम्बॉल. असे वेगवेगळे सिम्बॉल येऊ शकतात. हे सिम्बॉल आला म्हणजे काय तर आपल्याकडे DSC चे ड्रायव्हर्स इन्स्टॉल आहेत म्हणायचं. ठीक आहे. हे ड्रायव्हर्स इन्स्टॉल कसे करायचे तर ते पण दाखवतो. DSC लावली आता ही DSC कनेक्ट केली यांनी. तसा सिम्बॉल जर तुमच्या इथे येत नसेल तर माय कॉम्प्युटर मध्ये जायचं. जावा तुमच्या इथे माय कॉम्प्युटरवर जा. दाखवून देऊ आपण खाली फोल्डर मधून माय कॉम्प्युटर मध्ये जा. येस या ठिकाणी DSC लावली की CD ड्राईव्ह नावाचा एक ड्राईव्ह दिसतोय पहा तुम्हाला क्रिप्टो आयडी सेटअप म्हणून. तसं काहींना E-पास टोकन म्हणून दिसतो सेटअप, काहींना M टोकन असा वेगळा येतो, काहींना प्रॉक्सी की म्हणून येतो. अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या DSC प्रोव्हाइड करणार आहे. त्यांचे ड्रायव्हर्स तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावे लागतात. ठीक आहे. ते इन्स्टॉल करायचे म्हणजे काय त्या CD ड्राईव्हवर क्लिक करायचं आणि तो क्रिप्टो आयडी सेटअप अशा सेटअपची एक फाईल दिसेल तुम्हाला मोठी ऍप्लिकेशन फाईल. तिला फक्त डबल क्लिक करून इन्स्टॉल करायचं असतं. आता यांच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामुळे काही करायची गरज नाही. फक्त नेक्स्ट 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 करत बसायचं. ठीक आहे. दुसरं काही नसतं त्या सेटअप मध्ये. दुसऱ्या कोणाकडे असेल तर केली नसेल इन्स्टॉल तर स्क्रीन शेअर करा, दाखवून देईल कशी इन्स्टॉल करायची असते ते. ठीक आहे. क्लोज करा. आता वेबसाईटवर जा आणि आता लॉग इन करा. आता क्रोमला आपलं लॉग इन झालं पाहिजे. बघू चेक करू. तिथून नाही. आता तिथून नाही. IE टॅब मधून आपल्याला जायचं आहे.
ठीक आहे, असं केलं तर होणार नाही तुमचं लॉग इन. आई टॅब मधून आपल्याला महाटेंडर पोर्टल ओपन करा. येस करा. हा, या ठिकाणी पहा, युअर जावा व्हर्जन इज आउट ऑफ डेट म्हणते. आता ह्यांचं एवढं अपडेटेड असं सुद्धा आउट ऑफ डेट म्हणते. आपण तर म्हणतो 184 ठेवायचं आहे आपल्याला. हा, सॉरी 163 ठेवायचा. तर आपल्याला डू नॉट आस्क अगेन म्हणायचं आहे याला, आणि लेटर म्हणायचं आहे. अपडेट करायचं नाहीये. हा, डू नॉट आस्क अगेन, लेटर म्हणायचं आहे. करा, लेटरवर क्लिक करा. असं पॉपअप यायला पाहिजे जर तुमचं जावा रन झालं. त्याशिवाय ते मगाशी आलं नव्हतं, पहा का नाही आपल्याला हा पॉपअप आला नव्हता, कारण जावा आता रन करू का म्हणून तुम्हाला विचारेल. खाली बघा ते लॉग इनचं बटन तिथं दिसायला लागलेलं आहे. आता जावा रन करायचं का म्हणून तो विचारेल तुम्हाला. ठीक आहे, डू नॉट शो दिस अगेन म्हणा याला पण, आणि रन करा. येस, आता हे तुमचं लॉग इनचं बटन या ठिकाणी आलेलं आहे. आता लॉग इन करा. आता हे क्रोम मधून केलं आपण, बरोबर. लॉग इन करा याला. सर एकदा मी स्क्रीन शेअर करू का सर? हो हो, माझं एकदा यांचं doubt झालं आहे. ना, एकदा यांचं झालं की आपण सगळ्यांचं आज फक्त हेच पाहायचंय की सगळ्यांचं लॉग इनचं बटन आलं पाहिजे. हा, आता यांच्याकडे डीएससी आहे म्हणून यांचं डायरेक्टली लॉग इन होणार आहे. आता हा पुढचा बार त्यांना मेसेज आला, कारण का तर डीएससी चे ड्रायव्हर्स इन्स्टॉल आहेत. तर आता या ठिकाणी डीएससी चा पिन टाकतील ते डिजिटल सिग्नेचरचा, आणि ओके म्हणतील. आता ते या ठिकाणी लॉग इन करू शकतील. आता वेबसाईटवर ते जातील आतमध्ये. ठीक आहे, तुम्ही बाकीचे ज्यांच्याकडे डीएससी नाही ते या लॉग इन बटन पर्यंत येऊन फक्त आपल्याला थांबायचं आहे. त्या पुढचं आपल्याला करता येणार नाही, कारण डीएससी नाहीये तुमच्याकडे. ठीक आहे, हे पहा, हे तर हे संकेत कल्याणकर लॉग इन झालेले आहे. याच्या अगोदर टेंडर भरलेले आहेत तुम्ही? सर ऍक्च्युली ते अदर पर्सन करून भरून घेत होतो आपण हा, ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला समजू शकतं. आता या ठिकाणी बघा, हे संकेतनं या ठिकाणी टेंडर स्टेटस जो आहे त्यांचा, त्या ठिकाणून आपण पाहू शकतो की यांनी टेंडर किती भरलेले आहेत. खाली सेकंड लास्ट जो ऑप्शन आहे टेंडर स्टेटस, त्याच्यावर क्लिक करा. सेकंड लास्ट जो ऑप्शन आहे खाली, सगळ्यात खाली लेफ्ट साइडच्या पॅनलला, स्क्रोल करा खाली. 4 टेंडर्स भरलेले आहेत. आता त्या 4 टेंडरचा स्टेटस काय सांगताय, तर फायनान्शियल बिड ओपनिंग, फायनान्शियल बिड ओपनिंग, फायनान्शियल बिड ओपनिंग, फायनान्शियल बिड ओपनिंग. ठीक आहे, असे 4 कामाचं हे स्टेटस दाखवत आहे. ठीक, हे काम कोणाला भेटली, किती मध्ये भेटली, आपण हे नंतर पाहूच. ठीक आहे, आता तुमचं लॉग इन झालेलं आहे. आता बाकीच्यांचं क्रोम मधून करताना काय प्रॉब्लेम येतो ते पाहू. नंतर आपण असाच एज मध्ये आणि फायरफॉक्स मध्ये लॉग इन कसं करायचं हे पाहू. ठीक आहे, ते कुठला जरी ब्राउझर आला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येता कामा नये. येस, करा स्क्रीन शेअर. आता कोण स्क्रीन शेअर करताय? मी करतो. हो, करा. सर हे असं आलं आता.
बरोबर. आता तुम्हाला इथून पुढे जाता येत नाही कारण तुमच्याकडे डीएससी नाही ना, डीएससी तुमच्या अकाउंटला लिंक केलेलं नाही सर इथून. आहे सर, डीएससी आहे माझी. आहे मी हो. लावली आहे डीएससी. ती अकाउंटला लिंक केलेलं नाही ना अजून आपण. अच्छा. हॅलो. हा सर. हा, ती अकाउंटला लिंक नाही ना केलेली. नाही सर, हे तुम्ही म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे आली आता जेव्हा मी मागवली तिकडून, ते त्यानंतर मी कधी त्याला युज नाही केली सर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आता हे पहा, आता सगळ्यांसाठी पहा, आता या ठिकाणी आपल्याला नवीन अकाउंटला डीएससी कशी लिंक करायची हे पण पाहता येईल. तर यासाठी पहिलं तर तुम्हाला इथून बाहेर यावं लागेल, कारण तुम्ही ओपन केलेलं आहे ते नॉर्मल क्रोम मधून ओपन केलंय. तर आपल्याला आय टॅब मधून ओपन करायचंय. कारण का पहा, आता तुम्ही ते या सायनिंग सर्टिफिकेटवर क्लिक करा, काहीच हे होणार नाही पुढे. करा, क्लिक करा सायनिंग सर्टिफिकेटला. ना जावा रन करेल ना काहीच होणार नाही. स्क्रोल करा खाली, स्क्रोल करा खाली. या ठिकाणी पहा, हे ब्लँक आलं, डिजिटल सर्टिफिकेट ब्लँक आलं. इथे तुम्हाला डिजिटल सिग्नेचर तुमची दिसली पाहिजे. आता डीएससी तुम्ही लावली का पीसीला? हो सर, लावली. लावलेले. त्याचे ड्रायव्हर्स इन्स्टॉल पण ते केले का? दिसत नाही. हो सर, केले ते. बरं, ते त्या एरो मध्ये दाखवा मला ड्रायव्हर कोणती डीएससी आहे तुमची. येस, तुमची पण प्रॉक्सी कीची आहे, सॉरी एम टोकनची आहे, क्रिप्टो आयडीची. ते ड्रायव्हर्स इन्स्टॉल आहेत, तरी सुद्धा दिसले नाही. आता मग तुम्ही जावा हो. इन्स्टॉल केलंय का? हो सर. म्हणजे तुम्हाला प्रश्न काय पडायला पाहिजे बघा. आता हे जावा इन्स्टॉल केलंय का? जावा इन्स्टॉल केलंय, वेबसाईट ऍड केली जावा मध्ये. हो सर, ती पण केली. येस, ती पण केली. मग आता राहतं काय, तर तुम्ही जे क्रोम आता ओपन केलेलं आहे हे एज मधून, सॉरी क्रोम मधून डायरेक्टली ओपन केलेलं आहे. आपल्याला आय टॅबच्या त्या ऍड्रेस बार मधून वेबसाईट ओपन करायची आहे. ठीक आहे, तर याला लॉग आउट करा पहिलं. हो, सर. ठीक आहे, आता तुम्ही ते तसंच अर्धवट राहिला तर परत तुम्हाला लॉग आउट करा म्हणून सांगेल ते. ठीक आहे, चला, क्लिक हिअर टू रिलॉग इन करा खाली. बरं, नाही ते खालीच टाका, हा ऍड्रेस टाका. खालीच टाका ऍड्रेस. याच्यात टाकू ना हा, आपलं लॉग इन करून. करा, लॉग इन करा आता. येस, आता तुमचं लॉग इन होईल आणि यांच्या अकाउंटला डीएससी पण आता लिंक करताना तुम्ही पाहू शकाल सगळेजण. म्हणजे नवीन कोणाची डीएससी लिंक करायची असेल तर ती कशी करायची या ठिकाणी पाहता येऊ शकेल तुम्हाला. प्रोसीड. येस. आता काय पासवर्डला काय तुम्ही नो म्हणलं तरी चालेल, किंवा बघा तुम्हाला कसं लक्ष ठेवायचं. क्लिक हिअर करा. मग असे तुम्ही लॉग आउट नाही केलं ना, मी तुम्हाला म्हटलं तर लॉग आउट करा. सर आता वापस हे करू का? हो, परत एकदा लॉग इन करा आता. झालं सर. येस, करा. सायनिंग सर्टिफिकेट वर क्लिक करा आता. तर हे पहा, नवीन डीएससी असेल तर आपल्याला सायनिंग सर्टिफिकेट वर क्लिक करायचं असतं. आला जावा रन करायला लागलं. डू नॉट आस्क अगेन म्हणा, लेटर म्हणा याला. स्क्रोल करा खाली.
आता डीएससी रन जावा रन करायला लागेल आता परत. त्याला डू नॉट शो दिस अगेन म्हणा, सर तर रन म्हणा. इथे डू नॉट शो दिस. हो, डू नॉट शो अगेन म्हणा आणि रन म्हणा. ठीक आहे, दिसली तुमची डीएससी. ते ओके आता. येस, आता तुमची डीएससी दिसली. आता त्या डीएससी ला क्लिक करा. हो. डीएससी च्या नावावर क्लिक करा त्या आणि मग ओके म्हणा. येस, ओके करा. डीएससी इज एनरोल सक्सेसफुली. अशा प्रकारे आता अथर्वने लॉग इन केलेलं आहे. आता हे पहिल्या स्टेपला थोडंसं फक्त तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं. नेक्स्ट करा याला. नेक्स्ट करायला. या ठिकाणी सेव्ह करा. म्हणजे पहिल्या वेळेस फक्त हे व्हेरीफाय करावं लागतं, नाहीतर आता पुढच्या वेळेस तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता. तुमचा मेल ह्याच्यावर पासवर्ड आला असेल, ओटीपी आला असेल मोबाईल नंबरवर. झालं. येस, अशा प्रकारे अथर्वनं लॉग इन केलेलं आहे. तर लक्षात ठेवायच्या ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जावा रन झालं पाहिजे. जावाचं हायर व्हर्जन असेल तर रन होणार नाही. एज तुमच्या आयई टॅब मधूनच तुम्हाला लॉग इन करायचं आहे, क्रोम वापरत असाल तर. आणि तुमची डीएससी लावलेली असली पाहिजे, त्याचे ड्रायव्हर्स इन्स्टॉल असले पाहिजे. ठीक आहे, चालेल. आणखी कोणाला प्रॉब्लेम आहे तर त्याने स्क्रीन शेअर करा, मग आपण पाहता येईल. नसेल तर मग आहे का कोणाला प्रॉब्लेम सर सांगा. सर आहे सर. हा सर, IETM मधनं ओपनच होत नाही सर, माय टेंडर वेबसाईट. ओके, ठीक आहे. आता आवाज येतो का सर? तुमची सगळ्यांचा एकदा इंटरनेट एक्सप्लोरर आपलं सॉरी याचा आपण हे करून घेऊ, क्रोमचं लॉग इन करून घेऊ सगळ्यांचं. त्यानंतर मग पुढचा पार्ट सांगतो. ठीक आहे, चला स्क्रीन शेअर करा. केली सर. अजून दिसत नाहीये. येस, डीएससी आहे तुमच्याकडे? आहे, ती सीडी ड्राईव्हची लावलेली. डीसी मित्राची सर, ठीक आहे, मित्राची आणली मी. काय हरकत नाही. त्याचा लॉग इन आयडी पासवर्ड आणला असेल ना? ते लॉग इन आयडी पासवर्ड एरर येतो सर. ठीक आहे, पाहू आपण. चला त्याला फॉरवर्ड करू शकतो. बरं, क्रोम क्रोम ओपन ओपन केलं. जावा इन्स्टॉल केलंय? हो केलं. ठीक आहे, चालेल. वेबसाईट ऍड केली त्यामध्ये? हो केली ना. ओके, ठीक आहे. हे बघा, टेंडर गव्हर्नमेंट. आता या ठिकाणी तुम्ही पहा, हे ओपन केलंय, पण एक्सटेन्शनच्या ह्याच्यावर क्लिक करा. ते स्टार दिसतं ना, त्याच्यात तिथं एक्सटेन्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. हो, तुमची स्क्रीन हे होत नाहीये, दिसत नाही आम्हाला. दिसत नाही का? हा, एक मिनिट. स्लो आहे. हा, तुम्ही आता जावा ओपन केलंय तुम्ही ऍक्च्युली आता. थोडं नेटला प्रॉब्लेम. हो, तुमचं आता जावाची स्क्रीन दिसते आम्हाला. जावाची दिसते का? हा, आता गेली ती. ते स्लो होत आहे ते थोडंसं. ठीक आहे, आई टॅब पण तुमचं दिसायला लागला आता. करा आता या ठिकाणी आई टॅबला वेबसाईटचा ऍड्रेस टाईप करा. ते तुमचं जे हे आहे ना, त्या एरो त्या एक्सटेन्शनवर क्लिक करा ना. एक्सटेन्शनवर क्लिक करून तसंच थांबा तिथंच तुम्ही. केलं ना सर. आम्हाला हो. स्लो दिसतोय ना, त्यामुळे तुम्ही त्या एक्सटेन्शनवर क्लिक करून तसंच थांबा. मला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत तसंच थांबा. त्याला पिन करून बाहेर काढून घ्या, म्हणजे पिन केलं की तुम्हाला लगेच ते समोर वरच्या वर दिसत चालेल. त्यासाठी मग सांगायचं फक्त, बाकी दुसरं काय नाही. पिन केलेलं आहे सर ते.
नाही पिन पिन नाही, केलंय सर. पिन म्हणजे मगाशी कसं दिसत होतं तसं पिन नाही दिसत ना. हॅलो. ठीक आहे, लॉग इन करा आता तुम्ही. आता दिसतंय का सर? लॉग इन करा आता, लॉग इन करा, काय होतं बघू दे. हा हा हा, आता तुमचं पिनचं ते दिसायला लागलंय. स्लो आहे खूपच. हा ते मग डिस्प्ले कॅनॉट बी डिस्प्ले. नेट खूपच स्लो आहे. उद्या नेटवर्क जरा चांगलं हे करा, डिस्कनेक्ट झाला तुम्ही. ठीक आहे, दुसऱ्या कोणाचा आहे आणखी पाहायचं आहे? येस सर. येस, करा, शेअर करा स्क्रीन. इथे एक्सटेन्शनचं ऑप्शनच नाहीये सर. म्हणजे 3 डॉट वर क्लिक करा. तुमचं व्हर्जन ते दुसरं आहे वाटतं. ठीक आहे, काय हरकत नाही. तुमच्याकडे एज आहे, आपण एज मधून ट्राय करू. ठीक आहे, यांच्या पीसीवर आता आपण मी एज मधून दाखवतो पहा. आता बाकीच्यांनी त्याप्रमाणे करा. ठीक आहे, हे बंद करा. एज खाली एज दिसतो तुमचा ई, तो ओपन करा. एजचा ई. एज कुठलं सेंडर? तो ई दिसतो ना, ई फोल्डरच्या बाजूचा ई. हा, त्याला क्लिक करा. ठीक आहे, या एज मध्ये आता आपल्याला काय करायचं ते सांगतो. वेबसाईट ओपन करून घ्या पहिली. झालीच. थोडं नेट स्लो आहे त्यामुळे ते हे होतंय. हा ठीक आहे, झाली. वेबसाईटचा ऍड्रेस कॉपी करून घ्या. वेबसाईटचा ऍड्रेस कॉपी केला. येस सर. वरच्या साईडला जे राईट साईडला जे 3 डॉट दिसतात ना, त्याच्यावर क्लिक करा आता. नाही, मला अजून दिसत नाहीये. हा ठीक. या ठिकाणी सेटिंग्स मध्ये जायचंय तुम्हाला. सेटिंग्स मध्ये जायचंय. या सेटिंग्स मध्ये पहा, डिफॉल्ट ब्राउझरला जायचंय तुम्हाला. डिफॉल्ट ब्राउझर सगळेजण पाहताय ना, लक्ष द्या इकडे. डिफॉल्ट ब्राउझर आहे पहा लेफ्ट साईडला. ठीक आहे, या ठिकाणी इनकम्पॅटेबल साइट्स ओनली आहे ना, त्याच्यावर क्लिक करा आणि नेव्हर करा. ठीक आहे, काय करतो आपण, इनकम्पॅटेबल साईटला नेव्हर करायचंय. येस, आय एम शुअर ला क्लिक करा. खाली डिफॉल्ट जे आहे त्या डिफॉल्ट वर क्लिक करा. त्याला अलाउ करा.
खाली तिथं ऍड आहे पहा, त्या ऍडला क्लिक करा. त्या ठिकाणी वेबसाईटचा ऍड्रेस पेस्ट करा, आपण जो कॉपी केला तो. ऍड करू दे सर. हो येस, ऍड म्हणा त्याला. आता ऍड याचा डिसएडव्हान्टेज काय फक्त एवढं सांगतो की एज मध्ये काय होतं की तुम्हाला प्रत्येक महिन्याला हे वेबसाईट अशी ऍड करून घ्यावी लागते. ही कधी 10/6/2022 पर्यंत, सॉरी 6/10/2022 पर्यंत ही राहिली या ठिकाणी. ठीक आहे, तर 6/10/2022 नंतर परत फक्त जाऊन ऍड करून घ्यायचं याला. क्लोज करून टाका आता याला. येस, क्लोज करून टाका आता याला, पूर्ण क्लोज करा. एज पूर्ण क्लोज करा आणि परत एकदा ओपन करा. टाका महा टेंडर्स पोर्टल टाका आता या ठिकाणी. ठीक आहे, आता वर पहा काय दिसतं तुम्हाला. ते महा टेंडर टाकल्यानंतर ना ते वेबसाईटच्या पहिला ई नावाचा एक वेगळा सिम्बॉल आलाय पहा, तो आहे इंटरनेट एक्सप्लोररचा. बरोबर ना. तर असं तुमच्या वेबसाईट टाकल्यानंतर आता दुसऱ्या वेबसाईटला कुठला येणार नाही, फक्त याच वेबसाईटला तो येणार सिम्बॉल तसा. तर आपण काय केलेलं आहे, हे वेबसाईट आपण हे या इंटरनेट एक्सप्लोरर मधून वेबसाईट ओपन करतोय, एज मधून नाही करत. तर तसा एक्सटेन्शन ऍड केलेला आहे. फक्त आता इथं खाली जे आलं ना, यू आर इन इंटरनेट एक्सप्लोरर मोड, मोस्ट पेजेस वर बेटर इन मायक्रोसॉफ्ट एज, तर त्याला काही करायचं नाही, त्याला क्लोज करून टाका. नाहीतर ते एज मध्ये ओपन केलं तर सेटिंग निघून जाईल, ती क्लोज करा त्याला फक्त. ठीक आहे, आणि आता तुम्ही लॉग इन करा. चला आता तुमचं होऊन जाईल. याला एवढंच करावं लागतं, बाकी काहीच नाही. करा लॉग इन. त्यांचंच नाव टाकताय ना? येस सर. येस. ठीक आहे. येस. तुम्ही तुमचा अकाउंट टाकलं, तुम्ही त्यांची डीएससी आणली म्हणलात ना मित्राची? नाही सर, नाही सर, माझ्याकडे नाही डीएससी. अच्छा, मग दुसऱ्यांचं होतं का? ओके ओके. हा, ते लास्ट टाइम जे कनेक्ट होते डिस्कनेक्ट झालं त्यांची होती वाटतं. बरोबर बरोबर. तुमच्याकडे डीएससी नाहीये ना? नाहीये सर. हा ठीक आहे, पण मग तुम्ही आता इथून पुढे आता सायनिंग सर्टिफिकेटवर क्लिक केलं की मग तुम्ही डीएससी काढलं, तुम्ही इथून पुढे जाऊ शकताय. हा, फक्त तुमची सेटिंग काय लक्षात ठेवायची की ई तो आला पाहिजे, तर तुमचं जावा वगैरे रन होऊ शकतं. अजून जावा वगैरे रन करण्यासाठी हे डीएससी असली पाहिजे तुमची, त्याचे ड्रायव्हर्स इन्स्टॉल असले पाहिजे, मग पुढे तुम्ही जाऊ शकताय. ओके सर. ठीक आहे. येस सर. येस. ओके, मग स्टॉप केली तरी चालेल स्क्रीन. येस, आता कोणाचं आणखी पाहायचं आहे? नसेल तर मग संकेत परत एकदा तुम्ही स्क्रीन शेअर करा. आपण फायरफॉक्स मधून पण पाहून घेऊ एकदा कसं होतं. आता एजचं दाखवलं तुम्हाला आणि क्रोमचं पण पाहिलं. फायरफॉक्सचं एकदा पाहू. म्हणजे तुमच्या सगळ्यांचे सेटिंग झालेले आहेत, लॉग इनचं बटन आलेलं आहे. ठीक आहे.
येस आता तुमचा ते मोझिला जे आहे ते ओपन करा पहिला, आपण हे करा त्याला नो करा आणि ऑलवेज टिक मार्क काढून टाका त्याचा. तर ठीक आहे, चला पुढे. जे 3 लाईन आहेत ना तुमच्या त्या सेटिंगच्या होमच्या बाजूच्या 3 लाईन वरच्या साईडला, राईट साईडला, त्या नाही शेजारच्या अजून शेवटच्या, हा त्याच्यावर क्लिक करा. याच्यावर ऑप्शन्स वर क्लिक करायचं. ऑप्शन्स 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 हा तुमचं वेगळंच व्हर्जन दिसायला लागलं हे. ऍडव्हान्स मध्ये जा. नाही, क्लोज करायला, क्लोज करा. परत 3 लाईन्स वर जा. खाली एकच मिनिट, जो हेल्प आहे ना खाली तो क्वेश्चन मार्क आहे कस्टमाइजच्या तिथे, क्वेश्चन मार्क त्यावर क्लिक करा. अबाउट फायरफॉक्सला क्लिक करा. तर या ठिकाणी पहा तुमचं हे जे व्हर्जन आहे ना हे 29.0.1 आहे. म्हणजे एकदमच जुनं व्हर्जन आहे. आता 101, 102 वगैरे असे व्हर्जन दिसतात, पण आपल्याला हे जुनं व्हर्जन आपल्याला हे करायचं नाहीये. आपल्याला कोणतं व्हर्जन पाहिजे, 52 नंबरचं व्हर्जन पाहिजे, तर आपण त्यातून लॉग इन करू शकतो. तर 52 नंबरचं व्हर्जन साठी काय करायचं, हे मोझिला फायरफॉक्स हे अनइन्स्टॉल करावं लागेल आपल्याला आणि 52 नंबरचं इन्स्टॉल करून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर क्लोज करा याला. आपण याला अनइन्स्टॉल करू. ऍड रिमूव्ह प्रोग्राम मध्ये जावा. ऍड रिमूव्ह प्रोग्राम मध्ये जावा. त्या ठिकाणी मोझिला अनइन्स्टॉल करा. अनइन्स्टॉल प्रोग्राम. जावा ते बघा तुमच्या इथं जावा पण ते डबल आहे. वर स्क्रोल करा थोडस. ठीक आहे, याला तर अनइन्स्टॉल कराच. जावा पहा 161 पण आहे, 341 पण आहे. ठीक आहे, पण चाललं आपल्या 161 वर रन झालं, काही प्रॉब्लेम नाही. फायरफॉक्स निघाला गेला, क्लोज करायला. आता जे वेबसाईट वरून डाउनलोड करून ठेवलंय ना फायरफॉक्स, डाउनलोड्स मध्ये पहा तुमच्या, का नव्हता केला? नव्हतं सर, डाउनलोड नव्हतं. बरं तर करून घ्या मग सर, फास्ट मध्ये करून घ्या. महा टेंडर्स डाउनलोड्स. हा फायरफॉक्स ना तिकडे जायचं, क्लोज करायला. हा अपडेटेड घेईल, हा नाही करायचा. महा टेंडर पोर्टल जाऊ म्हणलं, क्लोज करायला. महा टेंडर पोर्टलवर डाउनलोड्स मध्ये 8 नंबरचा जो पॉइंट आहे तो घ्यायचा आहे आपल्याला.
करा इंस्टॉल. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. सर ते आपल्याला स्टँडर्डच करायचं आहे ना त्याच्यात. हो हो हो, स्टँडर्डच करायचं. ठीक आहे. खाली आलेलं असेल पहा, ओपन करा. मोझिला खाली दिसतोय ओपन झालेला. क्लोज द प्रोग्राम करा. ते तुमचं ते जुनं व्हर्जन होतं त्यामुळे ते वेगळंच दिसत होतं ते ऑप्शन्स मध्ये. क्लोज करा याला. फायरफॉक्स मध्ये जावा फास्ट मध्ये. तीन डॉट मध्ये जा, ऑप्शन्स मध्ये जा. काय करायचं आपल्याला, याचं अपडेट्स बंद करायचं आपल्याला. ऍडव्हान्स मध्ये जाता इथे. कारण अपडेट झाला की कुठल्याच व्हर्जनला चालत नाही, फक्त 52 नंबरच्या व्हर्जनलाच वेबसाईट चालते. त्यामुळे तेच व्हर्जन वेबसाईटवर दिलेलं आहे, दुसरीकडे कुठलंही करायचं नाही. या ठिकाणी अपडेट मध्ये जा. अपडेट ते नेव्हर चेक फॉर अपडेट्स करा. खालचं यूज बॅकग्राऊंड ते पण काढून टाका आणि सर्च इंजिन पण काढून टाका. येस, क्लोज करा आता. पूर्ण क्लोज करा आता. पूर्ण क्लोज करून परत एकदा चालू करा. परत एकदा आता ओपन करा फायरफॉक्स. आता महाटेंडर पोर्टल लॉग इन करा या ठिकाणी. लॉग इन करू का सर? काय काय? हो, लॉग लॉग इन करू का म्हणलं? हो, लॉग इन करा. लॉग इनचं बटन आपल्याला लॉग इन करून पाहायचं ना, याच्यावर लॉग इन होतंय का नाही ते. 52 नंबरच्या व्हर्जनला क्रोम मध्ये चालू हा तिकडचं लॉग आउट करा ना. हे लॉग ते लॉग आउट करा. हा, तसं दोन्हीकडे ऍट अ टाइम होत नाही कधी. ते तिकडचं लॉग आउट करूनच मगच इकडे ते लॉग इन करतं ते. टाका, कॅप्चा टाका. युअर लास्ट लॉग आउट इज इम्प्रॉपर. परत एकदा क्लिक हिअर करून लॉग इन करा. लॉग इन आयडी पासवर्ड ते चुकीचा पडतोय का? डॉट डॉट हे झालं ना सर.
आता या ठिकाणी पहा, आलं सर. लक्ष द्या समोर सगळ्यांनी. तुम्हाला मोझिला मधून ज्यावेळेस लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला वरच्या साईडला एक पॉपअप आलाय पहा, अलाव करायचं आहे का म्हणून. तर त्या ठिकाणी कंटिन्यू ब्लॉकिंग का अलाव करायचं, तोपर्यंत ते खालचं लॉग इनचं बटन येत नाही खालचं. हा, तर तिथं अलाव म्हणायचं आहे आपल्याला वरच्या साईडला. ठीक आहे, आणि इथं अलाव अँड रिमेंबर करून ठेवा एकच. वरच्या साईडला परत एक पॉपअप आलाय पहा, अलाव अँड रिमेंबर करून ठेवा. ठीक आहे, येस, करा लॉग इन. आता आला लॉग इनचं बटन, टाका डीएसचा पिन टाका. हॅलो, सर आवाज येतोय? येस येस येस, ठीक आहे, झालेलं आहे लॉग इन आता अशा प्रकारे. तर मग लॉग आउट करा. तुमचं लॉग इन सगळ्यांना मला वाटतं समजलं असेल. तिन्ही याच्यातून इंटरनेट एक्सप्लोर मधून पण करू शकता, पण सहसा इंटरनेट एक्सप्लोर मध्ये आता जायची काही गरज पडत नाही. स्लो आहे थोडं नेट, त्याला थोडं स्ट्रॉंग लागतं आणखी, कारण बँडविड्थ जास्त घेतं. हे क्रोम मधून वगैरे तुम्ही एकदम इझिली, किंवा इंटरनेट एक्सप्लोर, फायरफॉक्स तर सगळ्यात बेस्ट. फायरफॉक्स वापरलं तर क्रोम, एज किंवा फायरफॉक्स हे तिन्हीपैकी तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, पहिले लिमिटेशन खूप होते, म्हणजे पहिलं कशावरच वापरतात, फक्त इंटरनेट एक्सप्लोरर हेच वापरावं लागायचं. ठीक आहे, चालेल. मग थांबूयात आपण या ठिकाणी आज. उद्या भेटूयात आपण परत. ठीक आहे, हॅलो. हा बोला. हॅलो सर, मी आपलं हे केलंय स्क्रीनशॉट, म्हणजे ऍप डाउनलोड इन्स्टॉल करून. हो हो हो, मी करतो, ऍड करून घेतो तुम्हाला. हो हो, चालेल. ऍड करून घेईल मी तुम्हाला. सर तिथं माझं हॅलो. नावाच्या ऐवजी फक्त इनिशियल राहिलंय, मग ते नाव मला चेंज करता नाही येत नाही, नाही. ते नाही होत चेंज. त्या ऍपवर ते काय ती फॅसिलिटी नाहीये. ठीक आहे, हो का? हो, चालेल. येस, ओके. हा, कोणाला काय प्रश्न होता दुसरा अजून काही? चालेल, काय असेल तर उद्या आपण हे करता येईल. ठीक आहे, चालेल, ठीक आहे, थांबूयात मग आपण या ठिकाणी. गुड नाईट.